भारत एकमेव देश असा आहे की ज्याच्यामध्ये बहीण आणि भावाच्या पवित्र नात्याचा विचार केलेला आहे. जगात असा देश नाहीये कुठे. आमचा एकमेव देश असा आहे की जिथं दगडाला सुद्धा देव मानलं जातं आणि त्याच्यावरती निस्सीम अशी श्रद्धा व्यक्त केली जाते. आमचा एकमेव देश असा आहे की जिथं माणसांवरती प्रेम केलं जातं. ही आमची भारतीय संस्कृती आहे. हा आमचा देश आहे की ज्यांनी शून्याचा शोध लावला. बघा, ज्या देशामध्ये शिवाजी महाराजांच्या काळात आणि त्यांच्या आधीपासून सुद्धा असं काही शिल्प निर्माण केलं. इव्हन या मंदिराचं शिल्प जर आपण पाहिलं तर लक्षात येईल आपल्या की भारतामध्ये आर्किटेक्चरल नॉलेज जबरदस्त होतं. आता मी शिवाजी महाराजांच्या किल्ल्याबद्दलचं पाहिलं तर छत्रपतींनी अशा पद्धतीने रचना करायला सांगितलेली आहे की गनिम आम्हाला दिसेल, शत्रू आलेला दिसेल, पण शत्रूला कळणार नाही की आतमध्ये कोण आणि किती आहेत. ही व्यवस्था आपल्याकडे होती. झुंजार माचीसारखी गोष्ट आपल्याकडे जी होती जगात कुठेच नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जे युद्धशास्त्र शिकवलं ते अमेरिकेमध्ये सुद्धा तिथल्या सैनिकांना शिकवलं जातं की शिवाजी महाराजांनी कोणतं गनिमी गावाचं तंत्र वापरलं. म्हणजे आमचा देश एवढा ताकदवान होता जो इंग्रजांच्या मागे, अमेरिकेच्या मागे आत्ता पळतोय. आज आपण म्हणतो की अमेरिकेसारखं करायचं. याच्यामध्ये मूळ पराभव आपला असा आहे की मुळात आम्ही होतो चांगले. आमच्याच देशामध्ये जे ग्रह आणि ताऱ्यांचा विचार करून जे शास्त्र मांडलं गेलं ते शास्त्र अजूनही चुकताना दिसत नाहीये. कोरोनाच्या महामारीचा सुद्धा उल्लेख हा भारतीय गणितानुसार केलेल्या रचनेप्रमाणे जर पाहिलं तर तिथे उल्लेख आहे की महामारीची शक्यता. भारतामध्ये असे काही पोल आहेत. पोल म्हणजे खांब जे लोखंडाचे तयार केले आहेत आणि ज्याला हजारो वर्ष अजून त्याला गंज चढलेला नाहीये. आम्ही सायकल जरा जास्त दिवस 2 महिने जर बाहेर ठेवली ना तर त्याच्या रिमला गंज चढतो. जगातले लोक तोंडात बोटं घालतात की कसं काय शक्य आहे. मला असं वाटतं की आपली जी भूमी आहे ना, ह्या भूमीमध्ये ही पॉवर आहे, ताकद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा मी उल्लेख करतोय त्याचं कारण की त्यांनी हे सिद्ध करून दाखवलं की त्यांच्याकडे हे तंत्रज्ञान होतं, ते वापरत होते. पहिल्या नाण्यांचा शोध भारतात लागला. भारत